वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे। तर ही जी काही डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन तुम्हाला सहज बनवता येईल। त्याचबरोबर नक्कीच ह्या ब्लाउज डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला याची पद्धत इतकी सोपी सांगितलेली आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन सहजच बनवता येईल। ठीक आहे, चला मग आता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवणं खूपच सोपं जाईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस ब्रॉकेट टाइपचा आहे ग्रे कलरचा आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। म्हणजेच अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची इथे आपली कटिंग झालेली आहे। आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने ह्या डिझाईनसाठी कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहज लक्षात येईल। तर ब्लाउजची उंची आहे इथे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग केली। त्यानंतर इथे 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर घेतलेला आहे। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर हा आपण घेतलेला आहे इथे 5.5 इंचाचा। 1.5 ला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकायचा आहे छातीचा चौथा भाग म्हणजे 9 चौक 36 आणि 1.5 इंच मार्जिन असं टोटल 10.5 ला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे तर ती सुद्धा अस्तरच्या बॅक पार्टवर। तर बघा मग तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर मी सुद्धा बघा इथून जेवढा गळा आहे त्यामध्ये 1/2 इंच मार्जिन म्हणजे असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून घेते। त्याचबरोबर इथून 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला तर 2.5 इंचाची मार्किंग ऑलरेडी आपण केलेली आहे। त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे हा बॉक्स ड्रॉ करायचा आहे। तर ही स्टेप आपली बेसिक आहे, तुमचा गळा कुठलाही असो इथपर्यंत आपल्याला म्हणजे बॉक्स काढेपर्यंत एवढं मार्क करायचंच असतं। त्यानंतर आता तुमचा जेवढा गळा असेल म्हणजे जो काही बेसिक गळा आहे तुमचा तर त्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा मग मी आता सगळ्यात आधी मुंड्याच्या साईडनी एक मार्किंग करते या पद्धतीने। ठीक आहे, आणि त्यानंतर आता हा शेप आपल्याला वरती इथे मॅच करायचा आहे। इथून इथपर्यंत केलं की इथे बघा थोडासा खाली पण आपण घेऊ शकतो आणि त्यानंतर इथून या पद्धतीने। तर हा जो काही आतला शेप आहे जो मी डार्क करते तर हा आहे आपला फायनल शेप। आणि मुंड्याचं जॉईंट जो आहे ना म्हणजे जी मार्किंग केलेली आहे तर ती पुढे आपल्याला कशासाठी लागेल तर हे तुम्हाला कळेलच, पण आता जेवढी मार्किंग करून घेतलेली आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात। तर बघा इथून मी स्टार्ट केलेला आहे कटिंगला बरोबर इथपर्यंत बघा आणि त्यानंतर इकडचा हा गोलाकार शेप। तर अशा पद्धतीने आपण इथे गळ्याची मार्किंग आणि कटिंग करून घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे। त्यासाठी बघा आपल्याला इथे जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो इथे सगळ्यात आधी सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो इथे ठेवून घ्यायचा आहे। व्यवस्थित दोन्हीचे सेंटर मॅच करायचे आणि सेंटरला आपण इथे एक पिन लावून घेऊयात, जेणेकरून स्टिचिंग करताना ते हलायला नको। आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा लावलेला आहे म्हणजे आपला गळा रुंदी जास्त स्प्रेड होणार नाही। आणि एक तर इथे चेक सुद्धा केला तर 5 इंच बरोबर आहे। तर बघा सगळ्यात आधी आता गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। तर इथे कॅनव्हास पेपर न लावता आपण हा गळा करतोय तर हा गळा इझी आहे, बिना कॅनव्हासचा सुद्धा होतोय, पण तरी सुद्धा तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक एकसारखं मार्जिन राहील, कानेकोपरे व्यवस्थित बाहेर निघतील याची काळजी घ्यायची आहे, कारण की गळा व्यवस्थित येणं खूप गरजेचं आहे। गळा नीट आला तरच आपली ब्लाउज डिझाइन छान दिसणार आहे। तर गळ्याचा शेप व्यवस्थित आला नाही तर छान दिसणार नाही। त्यानंतर लगेचच आता कमरेच्या साईडला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारून घेतली। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतं आणि कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही। तर बघा खालचं जे काही एक्स्ट्राचा ब्लाउज पीसचा कपडा होता कमरेच्या साईडचा तर तो इथे आपण कटिंग करून घेतला। त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे। काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची इथे आपल्याला गरज नाहीये।
आणि आता आपण ह्या गळ्याला देऊयात छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा, यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त कट्स मारताना ब्लाऊजला डायरेक्ट कट जाणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग या पद्धतीने आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात. तर शोल्डरच्या पिना पण काढायच्या आहे बघा, त्या काढायच्या राहिल्या होत्या, तर तेवढं इथे आता आपण काढून घेऊयात. आणि कानेकोपरे व्यवस्थित बाहेर काढून ते स्प्रेस करून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग लक्षात राहू द्या की दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलो करायची आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित कानेकोपरे सुद्धा व्यवस्थित सेट करायचे आहेत, जसा आपला गळ्याचा आकार आहे सेम त्याच पद्धतीने. तर बघा मग इथे व्यवस्थित काळजीपूर्वक आपण दाबटीप देऊन घेत आहोत. आणि फायनली गळा आपला असा प्रॉपर फिनिशिंग सहित बघा इथे रेडी झालेला आहे. शेप वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे, जसं आपण मार्क केलेला आहे सेम त्याच पद्धतीने. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कपडे वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर व्यवस्थित थोडं थोडं पकडतच इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि दाबटीपमुळे काय होतं की ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येतं, एकदम असा फाईन ब्लाऊज दिसतो. हे बघा, तर इथपर्यंत स्टिच झालं. त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण की कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही, फुगा येणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपण कट करून घेऊयात, जेणेकरून आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल. तर बघा मग तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. त्यामुळेच या पद्धतीने पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा. आणि इथे आपला परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण इथे पुढची डिझाईन बनवायला सुरुवात करूयात. तर बघा हा जो काही पार्ट आहे तर हा मी सध्या थोडासा साईडला ठेवून घेते आणि किंचितसं इथे बघा एक्स्ट्रा होतं तर ते मी इथे कट करून घेतलं. ठीक आहे, आता काय करायचं आहे, ब्लाऊज पीस कट झाल्यानंतर जो काही थोडाफार कपडा आपला उरलेला आहे तर त्याच्या आपल्याला इथे पट्ट्या तयार करायच्या आहेत. तर 2 पट्ट्यांना आपण इथे जॉईन देऊयात. तर जॉईन करताना एक पट्टी सरळ आणि दुसरी त्यावर आपल्याला उलटी ठेवून घ्यायची आहे. त्यावर डबल टिप सुद्धा द्यायची आहे आणि टिप मारल्यानंतर सरळ करून पुन्हा दाबटीप द्यायची आहे. दाबटीपमुळे काय होतं, कुठे जॉईंट दिला आहे हे लक्षात येत नाही आणि फिनिशिंग सुंदर येते. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला जेवढी रुंदीची पट्टी हवी आहे त्यानुसार मार्जिन ठेवत एक सिंपल अशी टिप टाकून घ्यायची. 1 इंच 1.5 इंचची आपण शक्यतो इथे बनवू शकतो. तर ही सुद्धा 1.25 इंचाची रेडी होणार आहे. फक्त एकसारखी करायची आहे, म्हणजे मग फिनिशिंग आपली बिघडायला नको, बाकी काही नाही. ठीक आहे, आणि आता टिप मारल्यानंतर इथे एक्स्ट्राचा जे काही कडेकडेचा आहे ना तर ते आपण कट करूयात, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी. तर बघा मी नेहमीच सांगत असते की नुसतं ब्लाऊज शिवणं किंवा ब्लाऊज डिझाईन बनवणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा बनवता येणं तितकंच गरजेचं असतं. सो त्यामुळे मी ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगत आहे ते त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. ठीक आहे, आता एवढी पट्टी तयार झाल्यावर ह्या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स टाकत आपल्याला इथे फ्रिल रेडी करून घ्यायचं आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर बघा फ्रिल बनवताना महत्त्वाचं आहे की त्यातला डिस्टन्स व्यवस्थित राहील, म्हणजे सेम राहील, वर खाली होणार नाही किंवा खूप जवळ खूप लांब होणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे डिझाईन छान अशी नक्कीच दिसेल. तर बऱ्याचदा काय होतं की प्लेट्स आपल्या छोट्या मोठ्या होतात, त्यातला डिस्टन्स कमी जास्त होतो आणि त्यामुळे सगळं लूक जातं. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग फायनली आपण इथे ही छान एकसारख्या प्लेट्स टाकत ही फ्रिल संपूर्ण बनवून घेत आहोत. मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित प्रेस करत करत बनवायची आहे. ठीक आहे, तर बघा आता ही फ्रिल आपली रेडी झालेली आहे आणि ती आता आपल्याला इथे ब्लाऊज डिझाईनला म्हणजेच ब्लाऊजच्या बॅक पार्टला लावून घ्यायची आहे. तर ती आपल्याला पुरते की नाही तेवढं आपण चेक करूयात. तर ओके, ती पुरत आहे. सो आता आपण ती लावायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता आपण ही जी काही तयार केलेली फ्रिल आहे तर ती आपल्याला मुंड्याच्या साईडने लावायला सुरुवात करायची आहे, म्हणजेच बघा इथून. ठीक आहे, तर व्यवस्थित पकडायची आहे, ती एकसारखी लावायची आहे आणि तिथून खालचा जो काही गळ्याचा शेप आहे ना तिथे बरोबर मॅच करत करत आपल्याला ही लावून घ्यायची आहे आणि इथून पुन्हा मुंड्यापर्यंत एकदम प्रॉपर अशी, हे बघा. ठीक आहे,
आता ही लावून झाल्यानंतर जी काही थोडीफार एक्स्ट्राची फ्रील असेल तर ती आता आपण इथे कट करून घेऊयात. आणि त्यानंतर इथे मुंड्याच्या साईडला टिप मारायची आहे फ्रीलवर, म्हणजे ती फ्रील व्यवस्थित मुंड्याला पॅक होईल, तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा बघा आपण ह्या पद्धतीने इथे टिप टाकून घेऊयात, मी म्हटल्याप्रमाणे फ्रीलवरच. ठीक आहे. आणि जे काही थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते आपण इथे कट करून घेऊयात, धागे वगैरे सगळंच. आणि इथे थोडीशी एक्स्ट्राची आहे तर ती सुद्धा आपण इथे कट करून घेतलं. आणि बघा प्रॉपर एकसारखी अशी फ्रील आपण इथे फायनली लावून घेतलेली आहे. आता जे काही थोडेफार धागे निघताय ना तर ते आपल्याला इथे कट करायचे आहे. फक्त गळ्याला किंवा ब्लाऊजला कट जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि हा जो काही ब्लाऊज पीस आहे ना तर त्याच्यात खरं खूप धागे निघताय, काही काही यांचे निघत नाही पण याचे जरा जास्तच निघताय. ठीक आहे. तर बघा आता इथपर्यंत आपलं इथे स्टिच झालेलं आहे. आता यानंतर काय करायचं, ब्लाऊजला आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात. तर मी इथे गोल्डन घेते, म्हणजे गोल्डन मध्ये सुद्धा थोडासा वेगळा शेड आहे आणि गोल्डन ब्लाऊज कशावरही सहजच मॅच होते. खूप डार्क असं गोल्डन असं पिवळसर नाहीये, थोडासा मॅट टाईप आहे. तर बघा तो आपण गळ्याच्या साईडने इथे लावून घेतला. आणि आता ह्या लेसला आपण डबल टिप देऊन घेऊयात. मी नेहमी सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती लवकर निघत नाही, खराब होत नाही, ती तरंगल्यासारखी सुद्धा दिसत नाही. याचाच अर्थ खूप सुंदर असं फिनिशिंग सहित लेस लागली जाते. सेम त्याच पद्धतीने बघा आपण आता इथे दुसऱ्या साईडला सुद्धा गळ्याच्या ही लेस लावून घेऊयात आणि एक्स्ट्राची कट करायची आहे. आणि इथे सुद्धा आता मी म्हटल्याप्रमाणे डबल टिप देऊन घेत आहे. तर फायनली बघा आता दोन्ही साईडने आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता जी काही फ्रील आहे तर त्यावर आपल्याला ही लेस लावायची आहे. बघा इथून मी पुन्हा सांगते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, अशीच यूज केली पाहिजे असं काहीही नाहीये. साडीला मॅच होणारी एखादी कॉन्ट्रास्ट वगैरे असेल तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आता इथे फ्रीलला लेस लावताना फ्रीलचे धागे निघणार नाही, तेवढा पार्ट आपला बरोबर ह्या लेसमध्ये दाबला जाईल याची तेवढी आपल्याला फक्त काळजी घ्यायची आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. आता आपण ह्या लेसला इथे डबल टिप देऊन घेऊयात बघा या पद्धतीने. आणि एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित बघा ही लेस आपली लागली गेलेली आहे. आणि आता अजूनच सुंदर असं लेसमुळे इथे लुक सुद्धा आलेला आहे. आता यानंतर आपण इथे बॅक साईडला सगळ्यात आधी टक्स टाकून घेऊयात. तर बघा आता टक्स ना गळ्यावर डिपेंड असतात की किती उंचीचे टाकायचे. तर इथून सेंटर पासून 4.5 मार्किंग केली आणि उभं 3चा टक्स घेते, कारण की तिथे फ्रील येते त्यामुळे. सेम दुसऱ्या साईडने सुद्धा तशीच मार्किंग केली. आणि आता ते ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे तिरका टक्स टाकून घ्यायचा आहे. टक्स टाकताना नेहमी स्टार्टिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करायचा आहे आणि पूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे. एक साईडचा टक्स टाकला गेलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडचा टक्स सुद्धा इथे टाकून घेऊयात. आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा बरोबर डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. तर फायनली दोन्ही साईडने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे. यानंतर आता ही जी काही लेस आपण गळ्याला आणि खाली फ्रीलला यूज केलेली आहे तीच लेस आता आपण इथे कमरेच्या साईडने सुद्धा लावू शकतो. तुम्हाला नसेल लावायची तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी इथे लावून घेते जेणेकरून आपल्या ब्लाऊजला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी. तर व्यवस्थित एकसारखं पकडून लावायचे आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं मार्जिन ठेवून सुद्धा लावू शकतात, पण मला काही तशी गरज वाटत नाहीये, त्यामुळे मग मी डायरेक्ट सरळच लावून घेतलेली आहे. आणि आता ह्या लेसला सुद्धा मी डबल टिप देऊनच घेणार आहे. ठीक आहे. तर बघा मग एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. आणि खरं तर कमरेला लेस लावल्यामुळे ब्लाऊजला अजून सुंदर असं लुक आलेला आहे. आणि आता सुद्धा बऱ्याच डिझाईनला बघ कमरेच्या साईडनं सुद्धा लेस लावत असतो, म्हणजे ब्लाऊज अजून सुंदर दिसावं यासाठी. आता इथे रेडीमेड गोल्डन कलरचं 1 मीटर मी नॉट घेतलेला आहे. आणि त्याला आता सिंपल असे त्रिकोणी लटकन आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहे. खूप छान छान डिझायनर सुद्धा आपण फॅब्रिक पासून लटकन तयार करू शकतो, किंवा तुम्हाला जर का बाजारात जे मिळतात तशी घ्यायची असेल तर तुम्ही तसे सुद्धा लावू शकतात. पण मी इथे सिंपल त्रिकोणी बनवून घेणार आहे. याआधी मी 10 ते 15 वेगवेगळ्या प्रकारचे लटकनचा व्हिडिओ टाकलेला आहे. जर तुम्हाला आपल्या साध्या फॅब्रिक पासून म्हणजे साध्या कपड्यापासून ब्लाऊजला मॅचिंग असे लटकन बनवायचे असतील तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. नक्कीच तुम्हाला ते बनवता सुद्धा येतीलच. तर बघा मग ह्या पद्धतीने इथे आपण हे सिंपल लटकन तयार करून घेतलेले आहे. सरळ करून दाखवते बघा, सिंपल असे त्रिकोणी आहे.
ठीक आहे, सेंटरला कट करूयात आणि आता आपण ते डिझाईनला लावून घेऊयात. तर बघा साधारणतः शोल्डर पासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला नॉट लावायची असते. तर बघा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, कारण ते आपण पॅक बांधतो आणि बऱ्याचदा एकच जर सिंगल टिप मारली तर ते लगेच तुटण्याचे चान्सेस असतात, म्हणजे तुटतातच बऱ्याचदा. त्यामुळे मग काय करायचं, शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने दोन्ही साईडने व्यवस्थित प्रॉपर एकाच लेवलमध्ये आपण नॉट लावून घेतलेले आहे. आता नॉट बांधून दाखवते तुम्हाला. आणि फायनली खूप सुंदर अशी वेगळ्या पद्धतीची इथे आपली ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन रेडी झालेली आहे. सो तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. तर बघा इथे सेंटरला एखादा पॅच, बटन काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकतात, आणि नाही लावलं तरी सुद्धा काही हरकत नाही. ठीक आहे, तर बघा मग फायनली खूप सुंदर असं आपण इथे ब्रॉकेट टाईप ब्लाउजवर ही डिझाईन बनवलेली आहे. मध्ये 3 पॅचेस लावलेले आहेत बघा. तर फॅब्रिक ग्लूने ते डायरेक्ट चिटकून घेतले तरी चालेल, टिप टाकली मशीनने तरी सुद्धा चालेल. तर बघा इथे कुठेही कॉन्ट्रास्ट कपडा वगैरे यूज केलेला नाही. बऱ्याचदा आपल्याला एखादा ब्लाउज त्याच साडीवर घालायचा असतो आणि वेगळ्या कलरचा कुठलाही कपडा लावण्याची इच्छा नसते, तर अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. सेम कपडा यूज केलेला आहे तरी सुद्धा ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आलेला आहे, म्हणजे या डिझाईनला. आणि खरं तर ना या डिझाईनमुळे आपली साडी आणि ब्लाउज खूप सुंदर दिसणार आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ऍक्च्युली ना खूप सोपी पद्धत आहे. पण जरी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. ठीक आहे, तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीची कटिंग स्टिचिंग तुम्हाला सहजच करता यावी यासाठी. ठीक आहे, सो नक्की ट्राय करून बघा. तर चला मग आता तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. याचाच अर्थ तो व्हिडिओ तुम्हाला इझिली बघता येईल, तो तुम्हाला खूप शोधावा लागणार नाही. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.